काहीतरी स्पेशल आहे ना. आत्ता वाजलेत बघा 12. तर मग चला काय स्पेशल आहे दाखवते तुम्हाला. समजेल तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये काय स्पेशल Everyone, it's my birthday. सही है तो डेमो होता का तुला एक फोडाचाच होता का एक फोडाचाच होता तुला डेमो निघत होता चला. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आता वाजलेत 1:30 वाजलेत आणि मी उठलेलो 12:30ला. आंघोळ बिंघोळ केली, सर्व रेडी बिडी झालो. रेडी तर काही झालं नाही कारण की बड्डे असतं तर मला बिलकुल वाटत नाही. एकदम शांत चालला असा तसा. आणि माझे फ्रेंड्स एवढे धोकेबाज आहेत ना, तर बोलते येईन मी येईन त्याच्यानंतर येत नाही. म्हणून मला पक्का राग आला. सकाळशी माझा डोका फिरला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज संकष्टी आहे तर मी काही खाल्लं पण नाही कारण की मी विचार केला आहे का मी यापुढं संकष्टी कधी धरत नव्हतं, पण मी आता विचार केला आहे की मी संकष्टी धरावी कारण की एवढ्या स्पेशल दिवशी स्पेशल वार काय होतं ना संकष्टी आले तर मी संकष्टी धरायला स्टार्ट करीन या बड्डेपासून. आणि बघा ना किती लक्की आहे मी, माझ्या बड्डेच्या दिवशी संकष्टी आली. तर हां, कारण की मी संकष्टी तुम्हाला काय सांगते धरेन कारण की एक मेमरी झाली पाहिजे ना की मी या दिवशी संकष्टी धरलेली फर्स्ट टाईम. पहिलं मी धरायचो बट काय माहिती माझी कशी एकदा सुटली तर कायमची सुटूनच गेली. तर कशी दिसते मी कशी दिसते काय रेडीच झालो नाही, बस अशीच सिम्पल. रात्री तयार होईन फक्त फोटो बिटो काढायला. आम्ही दिवसा तयार नव्हता, मी डायरेक्ट रात्री केक कापताना तयार होतो आणि पक्का मोठा भाषण दिलं आहे मी. आणि फोन पण हातानं धरला नाही, फोन पण खिडकीवर ठेवला आहे. तर चला मग भेटू. तर आता आम्ही चाललो आहेत मावशीला आणायला, अजून केक आणायला, अजून दुसऱ्या मावशीला आणायला. चला भेटू पुढं. मम्मी आणि मामा सोबत चालू आहे. मला घेत नव्हती लोक पण मी आलो. तर बघा कोण आली आमची मावशी. मामाला घेऊन मामा आला नाही कामाला. आता मामावर रागवलो. मामा मी कट्टे ब्लॉग बघशील तेव्हा बघ कट्टे घेतले. आता मी नाही बोलणार. मागच्या बड्डेला पण नव्हता नाही मावशी मामा होता मागच्या बड्डेला होता म्हणजे या बड्डेला नाही म्हणून कट्टे मामा. आता चाललो आम्ही प्रियंकाला घ्यायला, मग तिथून मनीषा मावशीला घेऊ आणि मला सॉरी मनीषा मावशीला नाही फक्त प्रियंकाला घेऊ. केक घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ. आता मिनी ब्लॉग चालूच नाही केला, घरातून निघलो त्याची. आणि आता नाही तेव्हा केलं वाटतं मावशीला मावशीला तेव्हा केलं ना. आता मग आम्ही आलो वडाचं झाड आहे तिथं कुठेतरी आलो आणि मावशीने आणि मामाने त्याची ड्रेस घेतली. इथून हे दुकान इथून माही कलेक्शन. आता चाललो आम्ही घरी. कोण दिसलं थँक्यू बरंच ना बाबा. मी को आपली बाळकुशीच आहे. मी को बाळकुशीच आहे आपली. आता आम्ही केक घ्यायला जाऊ, त्याच्यानंतर जाऊ प्रियंकाला घ्यायला आणि सोनू बघू. सोनू येत असेल तर सोनूला पण घेऊन आलो आम्ही केक घ्यायला. बरं केक आणि हां आणि आम्ही दर टायमध्ये यांच्याकडूनच केक घेतो. आता आलो आम्ही आणि मला अवतार इग्नोर करा बिकॉज सकाळची मेंटल लाजला वाटतं मम्मीला. मी आता तुम्हाला काहीतरी दाखवते. ही बघा दीदीच्याच बर्थडेला दीदीच डेकोरेशन करते आणि लोक सगळी बसली. त्याला वाटते बिचारी दीदी तिच्याच बर्थडेला
करते. गाईस कशी दिसते मी कमेंट मध्ये सांगा. आणि हा माझा लुक आहे. आणि सगळे बसले त्यांना लाज नाही वाटत. गाईस तर कशी दिसते मी सांगा. आणि तुम्हाला दाखवायचं डेकोरेशन कसलाच भारी झालंय. एकदम कॉकटेल पार्टी आहे का. आणि केक बघा एकदम इंटरेस्टिंग केला आम्ही डेकोरेशन विथ सगळा. आणि माझं किती मनानच होता. आणि टेबल पण आम्ही DIY करून बनवलाय. तो आमच्या खाली ट्रॉल्या लावल्या ना, त्या ट्रॉल्या काढून आम्ही त्याच्या फली लावून ये केलं. आणि तुम्हाला माझे आज एज पण रिव्हील करीन मी. आणि कशी दिसते कमेंट मध्ये सांग. आणि तुम्ही बक्षालाच पुढे संकष्टी म्हणून काय मस्त मस्त व्हेज नॉन व्हेज नो. बघा आता सगळे ब्लॅक अँड व्हाईट थीम ठेवले मी. मस्त ना. आणि सगळी थंड पितान मस्त नाही मनार का डेकोरेशन झालं गाईस. मला एकदम झगमग नाही आवडत. काय बोलायचा. मामा व्लॉग मध्ये दिसला आता. तर आता डायरेक्ट केक कट करताना बघा आम्ही अजून सुद्धा केक नाही कापला कारण की यांना भूक लागली. आणि फोटोशूटच करवतो. एवढा टाइम झाला बघा किती वाजला. अजून पण आम्ही फोटोशूटच करवतो. आणि इथं जेवायला इथलं. आणि आजचा मेन्यू पुरी वरण छोले मिरच्या अजून यो पनीर चिल्ली चिकन नाही त्यांचं वेगळं हॉटेल मध्ये. आणि श्रीखंड बरं. आणि सगळी थाकवली उपास आहे ना गाईस म्हणून आज भूक लागली असेल. एक टाइम असेल सगळ्यांचा. तर मग आता आम्हाला एक रील शूट करायची म्हणून आम्ही जेवलो नाही. म्हणून केक पण नाही कापला रील काढायचे म्हणून ती. तर ते रील वगैरे काढू आणि मग केक कट करू मग जेवू. तर माझ्या बेस्ट फ्रेंडनी सोनूने माझ्यासाठी म्हणजे पैसे दिले आणि ती बोलली केक हाण आणि केक खाताना मला व्हिडिओ पण पाठव तिच्या मनाला शांती भेटेल. तर मी नंतर केक खाताना तुला व्हिडिओ पण पाठवेन म्हणजे ब्लॉगमध्ये तर दिसेल. आणि थँक्यू सो मच तुम्ही माझ्यासाठी एवढा काय काय केला. तुला यायला पॉसिबल नव्हता बट तुम्ही माझ्यासाठी केक बी खाण्याला लावला आणि खायला सांगतो. तर थँक्यू सो मच. आणि आता आपण भेटूच तसे कॉलेज चालू झाल्यावर. आणि याला आता 11:30 वाजलेत आणि आता पण आम्ही केक नाही कापला. आता कापतो फायनली. व्हिडिओ काढायला मी पूर्ण 2 तास लावला म्हणून आता कापतो. गरम झालं. चला मग आता घेऊ कापायला. तर फायनली बड्डे खपला गाईस माझा. तर आता काय बोलत मी तरच करते. तर आपला व्लॉग इथंच एंड करते मी. बट सॉरी आधी बोलीन कारण की मला पुढचा व्लॉग काही शूट करायला भेटला नाही म्हणून सॉरी. कारण की मला कट्टाला आलं म्हणून मी शूट केलाच नाही पुढचा. तर सॉरी. आणि आम्ही झोपलो बघा कुठं गाईस. इथं झोपायला लागला आम्हाला कारण की सर्व बेडरूम फुल्स आहे कारण की मावशी आले म्हणून. तर ते सर्व सोडा. आणि तुम्हाला काहीतरी असं वाटत असेल काही केक बीक खाऊन आले इथं लागलाय म्हणून. तर तो केक बीक नाही लागला तो माझे लागलाय म्हणून. मी असे का सांगते तर ते सांगते मी तुम्हाला. कारण की मी सर्वांचे व्लॉग्स बघते तेव्हा मी पण अशीच रोस्ट करते. बोलत तर तुम्ही पण मला रोस्ट करशालच. आणि मला माहिती मी रोस्ट करण्यासारखे आहेच. चला चावतं तर सगळं सोडा. तर रोस्ट नका करू कारण की मला राग येतं. तर आपला ब्लॉग इथंच एंड करत आहे. मला भरपूर सारे विश करा. कमेंटमध्ये सांगा आजचा ब्लॉग कसा होता. आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बाय बाय. गुड नाईट. लव यू ऑल. बाय करा र. बिझी माणूस. बाय.